पोलिसांच्या व्यवसायात काही धोके आहेत, मात्र शिक्षक व्यवसायात मान सन्मान मिळतो. काहीही झालं तरी पोलिसांना बोल खावेच लागतात. सर्वात चांगलं प्रोफेशन म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आणि प्राध्यापक आहे. पोलीस दलात काम करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. गेल्या 33 वर्षाच्या सेवेत केलेल्या कामाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी भोकरे, उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ भोकरे, संचालक महम्मद मनेर, इंद्रजित घाटे, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्यासह कॉलेजमधील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे म्हणाले, सर्व क्षेत्रात काम करणारे लोक आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो असं म्हणून काम करत असतात. प्रशासनात हे चित्र दिसत नाही, मात्र पोलीस दलात काम करताना सुनील फुलारी यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. राष्ट्रपती पदकांसह अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत, मात्र त्यांनी जनतेचे मिळवलेलं प्रेम हे सर्वात मोठं आहे. पोलीस दलात राहून नम्रपणे वागणे, सर्वांचं म्हणणं ऐकणं हे क्वचितच पाहायला मिळतं. त्यांच्या काळात अनेक निवडणुका शांततेत पार पडल्या. त्यांना पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो असं मनोगत व्यक्त केलं. या सत्कारास उत्तर देताना फुलारी म्हणाले की असंख्य नागरिकांनी जे ओळखीचे आहेत, अनोळखी आहेत, त्यांनी माझं अभिनंदन केले. हीच माझी शिदोरी आहे. यांच्यामुळे माझा राष्ट्रपती पदकाने सन्मान झालाय. यामध्ये माझे सहकारी, मित्र, नागरिक यांचं सहकार्य लाभल्याचं हे शक्य झालं असंही ते म्हणाले. क्षेत्रात आपण बघतो समाजाचं देणं आहे म्हणून सगळी व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि तशी वागत असतात. तो शिक्षण क्षेत्रामध्ये कोण असेल, कोण कृषी क्षेत्रात असेल, कोण उद्योग क्षेत्रात असेल, पत्रकारितेत असतील, परंतु हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे की आपण देणं आहोत समाजाचं आणि ते काम केलं पाहिजे. पण हे प्रशासनात विशेष दिसत नाही. ते मी कुणाकडे बघितलं तर फुलारी साहेबांच्यात मी ते बघितलं की समाजाचं काहीतरी देणं आहे. पोलीस अधिकारी म्हणजे मी जगावेगळा कोण आहे असं कधी त्यांनी दाखवलं नाही आणि तशी ते वागत नाही. म्हणजे पूर्वी होते बघा अरविंद इनामदार, म्हणजे आम्ही त्यावेळेला पत्रकारितेची सुरुवात होती बऱ्यापैकी, त्यावेळेला ते बोलायचे की जनतेचा मित्र हा पोलीस आहे. पोलीस मित्र म्हणजे जनतेला वनवासात घालवू नका, त्याचं रामराज्य कसं होईल हे बघा, असं ते बोलायचे त्या काळात. अरविंद इनामदार म्हणून होतं. म्हणजे पोलिसांच्या विषयीची भीती. आता त्या दोष आपला कुणाचा नाही, भारतीय जनता म्हणजे भारतीय जनतेचा कुणाचा दोष नाही. याच्यात आपल्यावर भारतावर जे ब्रिटिशांनी साम्राज्य केलं त्यावेळेपासून जे पोलीस अधिकाऱ्यांची दादागिरी होती तो परिणाम आजपर्यंत दिसतोय. पण तशी परिस्थिती आताच्या काळात नाही हे दाखवून देतात ते फुलारी साहेब. म्हणून त्यांचं आपण बघू. त्यांना 2दा मिळालं आणि 10ला मिळालं तरी सुद्धा मी एक सांगेन की जनतेचं प्रेम जे तुम्ही मिळवलंय ना हे त्याच्याही पेक्षा मोठं कायम ते आपल्या आपल्याशी वाटतं. आणि पोलीस अधिकारी विशेषतः रिटायर्ड झाल्यानंतर जी गर्दी आता असते की नाही ती कधी नसते. पण ह्यांच्याकडे मीच म्हणतो आता कुठल्याही पक्षात चालू आहे काय विचारतो जोडतात ते पुढाऱ्यासारखं जोडतात. त्यामुळे आणि जास्त शंका घ्यावीची वाटते. पोलीसमध्ये श्री संजयजींनी सांगितलं ज्या पद्धतीने केलं ती वैशिष्ट्यपूर्ण सेवा आहे असं त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारने केलं. आणि तेही मागचे 10 वर्ष म्हणजे आता तुम्ही समजा की पहिलं मिळालं तेव्हा 20 वर्ष आउटस्टँडिंग रेकॉर्ड होतं आणि मागचे 10 वर्ष केले ते आउटस्टँडिंग लागतंच कंपल्सरी म्हणून ते मिळतं. त्याच्यासोबत आणखी इतर क्रायटेरिया की पहिलं मिळाल्यावर दुसरं मिळतं, त्याच्याशिवाय दुसरं मिळतच नाही. आणि ही इतके वर्ष सेवा झाल्यावरच मिळतं, त्याच्या पहिली तसं मिळत नाही जनरली. दुसरं जे मेडल आहे साधारण भारतीय पोलीस 40 लाख आहे. सगळे राज्य पोलीस, सगळे राज्य भारतातले जे 35 आहेत, केंद्र शासनाचे प्रदेश आहेत, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन आहे, CRPF, NSG, SPG, IB, CBI, रॉ सगळे मिळून जे भारतीय पोलीस आहेत 40 लाख आहे. हे सगळ्यांमधून हे मेडल दिलं जातं आणि 40 लाखातून 35 जणांनाच मिळतं दरवर्षी. ती संख्या ठरली. किती अभ्यास केला तरी जास्त लोकांना मिळत नाही आपल्या भाषेत. म्हणजे मेरिट जास्त येऊ शकतात पण कट ऑफ जर तुम्ही ठेवाल 99.99% और 9.99 वॉट एव्हर ABG ग्रेड सो तसं आहे. आणि त्याच्यात राज्याचा कोटा ठरलेला आहे की छोटे राज्य असतील तर 1 किंवा 4 राज्य मिळून येत असतं. आणि महाराष्ट्र थोडं मोठं आहे तर 3-4 बस, त्याच्यावर ते देतच नाही. तुम्ही नावं त्या लिमिटमध्येच पाठवा असं त्यांनी स्टेटला सांगितलेलं असतं. सो
महाराष्ट्रातून जे नाव गेले 2.5 लाखाचे फोर्स आहे आमची, 2.5-3 लाखाचे, आणि 35 ठरलेले आहे 26 जानेवारीला आणि नंतर 15 ऑगस्टला 2 वेळा डिक्लेअर होतात. तर दिस इज द रेशो फॉर कट ऑफ. इथं गेल्यावर नावं महाराष्ट्र राज्याची जी सिलेक्ट लिस्ट असते, गव्हर्नमेंटतून नावं जातात, मान्य गव्हर्नर पाठवतात, सगळे प्रशासकीय समिती निवड करते. केंद्र शासनामध्ये 2 समित्या असतात, ज्याच्यामध्ये IB, CBI सगळे असतात. ते तुमचं बॅकग्राऊंड व्हेरीफाय करतात, इनडायरेक्टली लोकांना विचारतात, रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांना विचारतात, तुमचं रेकॉर्ड, व्हिजिलन्स, लोकपाल, अँटी करप्शन सगळं चेक केलं जातं. डिजिटल मीडियामध्ये काही आहे का तेही बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसरी समिती होम सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याच्यात DG, IB डायरेक्टर सगळे असतात, मिलिटरीशी असतात. आणि असं ते करून फायनल नाव जेव्हा होतात सिलेक्ट, तेव्हा एवढीच उठतात. त्याच्यातही शेवटी क्रायटेरिया ते हे बघतात की जो रिटायरमेंटला आला त्याला प्राधान्य. म्हणजे समजा माझं नाव झालं, मी त्याच्यात यंगेस्ट असेल आणि त्यांना चारच द्यायचे असतील तर ते माझं नाव डिलीट करतील 5. बिकॉज ते म्हणतात की रिटायरमेंट ज्याचे त्याला पहिल्याच देऊ द्या. ते माझं सुदैव की त्यांना माझं नाव टिकलं त्याच्यात तरी सुद्धा. माझ्यासोबत त्या दोघांचं झालं, त्या महिन्यात एक रिटायर होतं आणि 5-6 महिन्यांनी होतं, असंही आहे. सो या क्रायटेरियामधून चाळणीहून जेव्हा तुमचं नाव येतं तर काही सुदैवाचा भाग असतो, बाकी आपल्या शुभेच्छांचा भाग असतो आणि काही आमच्या कर्तृत्वाचा असतो, एवढंच मी मानतो, बाकी काही नाही. माझ्या 33 वर्षात ज्यांनी मला सहकार्य केलं, माझी टीम ज्या कार्यालयात